मी वैभव सरांसाठी एक पत्र आणलंय. क्या बात, कोणाचं आहे? ॲक्च्युली त्यांच्या मित्रांचं आहे. त्यांना आज इथे यायचं होतं, त्यांना येता आलं नाही इथे. बरं. त्यामुळे मी म्हटलं तुम्ही लिहून द्या, मी पोचवते म्हणून. वा. तर त्यांचं पत्र मी आणलंय, ते वाचा. वाचून दाखव. प्रिय वैभव, कसा आहेस? पूर्वीसारखाच ना? कुचकट? गंमत केली रे, असं वाटेल तुला, पण मनापासून होतं. आज तू खूप मोठा झालायस, फार बरं वाटतंय. आज कदाचित तुला आमची आठवण येत नसेल, पण आम्हाला मात्र रोज येते. हा, ओळखलंस का कोण? आपण रोज एकत्र शाळेत जायचो, एकत्र खेळायचो, पोहायचो आणि सायकलवरून फिरायलाही जायचो. ती मजा काही औरच होती ना. आता मोठ्या AC कारमधनं फिरताना येते का रे तशी मजा? पण वैभव, एक मात्र आहे, जोपर्यंत आपण सगळे एकत्र होतो ना, तोपर्यंत तुला एका शब्दानेही कोणाची बोलण्याची टाप नव्हती बघ. पण पुढे काय? तू मुंबईला आलास आणि आपलं कनेक्ट हळूहळू कमी व्हायला लागलं. पण आज आपण जरी एकत्र नसलो ना, तरी तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे रे, की कधी काळी आपला ग्रुप होता, आपण एकत्र असायचो. आता आपली भेट बहुतेक पुढच्या जन्मीच. तुझे आणि तुझेच केस. किती फालतू. सर अच्छा नाही. आता काय बोलायचं? एक खरंच चांगलं पत्र आलेलं आहे आणि आमचे पोस्टमन काका जेव्हा येतात तेव्हा खूप भावनिक पत्र घेऊन येतात. त्यांनी एक पत्र आणलेलं आहे. आज खरं तर ते कोणा एकासाठी नाहीये, बघूयात ते कुणासाठी आहे. या काका. हे पत्र आलंय माझ्याकडे, तुम्ही ऐका. हे पत्र आहे तमाम बायकांसाठी आणि हे लिहिलंय तमाम पुरुषांनी. मी वाचून दाखवतो. सगळ्या बायकांना हात जोडून नमस्कार. आजही बायका वडाच्या झाडाच्या फांद्या तोडताना दिसतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून त्याला दोरे बांधणाऱ्या या निरागस बायका बघितल्या ना, की त्यांना सांगावंसं वाटतं, बाई, त्या फांदीचं आयुष्य का संपवलं? वड जास्त कामाचं आहे, औषधी आहे, हजारो लोकांना सावली देतो. तुझा नवरा पगार तरी घरी देतो का? पण मी असं बोलत नाही आणि मला माहिती आहे की असं बरंच काही डोक्यात असून सुद्धा तुम्ही बायका खूप शांत बसता. खरं तर जगात कुठलाच अर्थशास्त्रज्ञ देशाची अर्थव्यवस्था सांभाळायला सल्ला देण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. घराची आर्थिक घडी बसवण्यात स्त्रीचं योगदान मात्र 100% असतं. तरी अर्धे नवरे बायकोला म्हणतात, तू गप्प बस, तुला व्यवहारातलं काही कळत नाही. बायकांना गाडी चालवता येत नाही हे 10 वेळा गाडी ठोकलेले पुरुष सुद्धा तोंड वर करून सांगतात बायकांना. तरी कशा काय ऐकून घेता तुम्ही सगळं? हे सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी मनापासून प्रार्थना करणाऱ्या बायकांनो, 7 पिढ्यात एकदाही तुमच्या नवऱ्याच्या खानदानात कुणाचंही नाव पेपरमध्ये आलं नसलं तरी तो न चुकता रोज पेपर घेऊन अर्धा तास टॉयलेटमध्ये बसतो. तेव्हा बाहेरून कडी लावून त्याला दिवसभर तिथेच कोंडून ठेवावं असं वाटतंच ना तुम्हाला? पण तुम्ही एवढ्या दयाळू की तसं कधीच करत नाही. तुम्हाला मालिका बघायची असते पण नवरा खुशाल क्रिकेट बघत बसलेला असतो पाय पसरून.
रागात रिमोट घालावा नवऱ्याच्या डोक्यात असंही येतं तुमच्या डोक्यात. पण तसं तुम्ही करत नाही. कधी छान आभाळ आलेलं असतं, बाहेर पडावं, नवऱ्यासोबत पावसाचे थेंब झेलावेत अंगावर, असं असतं तुमच्या डोक्यात. आणि नवरा सोफ्यावर पडल्या मस्त कांदा भजी कर ग असं सांगतो. तेव्हा आज कांद्याऐवजी नवऱ्यालाच बेसनाचं पीठ लावून कढईत टाकावं असंही वाटतं तुम्हाला. पण तुम्ही भजीच तळता खमंग. उभ्या राहता खिडकीतल्या पावसाचे थेंब झेलत. तुमच्या मनातलं आभाळ मात्र डोळ्यात येतं. नवऱ्याला पत्ता नसतो त्या भरून आलेल्या आभाळाचा. नवरा मग आठवेल तेव्हा भजी छान झाली आहे का असं सांगतो. आणि तुम्ही पण सुखात नाहून निघाल्याचा अभिनय करता. नाहीतरी तुमच्यापैकी कित्येक जणींना पिझ्झाचे डोहाळे वडापावावर भागवावे लागले असणारच. हे देशातल्या तमाम सोशिक बायकांनो, कधी तुम्ही खूप राबून मोठ्या कौतुकाने सुरमई बनवलेली असते. वाटत असतं वासानेच वेडा होईल आणि मिठी मारेल नवरा. आणि दार उघडतं तेव्हा फक्त दारूचाच वास पसरलेला असतो घरभर. तेव्हा सुरमईचा काटा काढावा, त्या सहजतेने या नालायकाचा काटा काढावा असं वाटून जातं तुम्हालाही. पण असं काहीच तुम्ही करत नाही. म्हणून आभारच मानावे लागतील तुमचे. नवरे खुशाल म्हणतात. आजकालच्या बायका साधा फराळ पण करत नाहीत दिवाळीत. माझी आई काय बनवायची फराळ, तेव्हा तुम्ही त्याला का सांगत नाही की तुमची आई फराळ बनवायची कारण तुमचे वडील रोज बिअर बारमध्ये चकनाला शेव आणि चकली खाऊन येत नव्हते हो. असं का सांगत नाही तुम्ही? रविवारी तुम्हाला आराम करायचा असतो, पण 4 मित्र जमल्यावर पत्ते खेळता खेळता नवरा मोठ्या थाटात सांगतो, चहा टाक ग 4 कप आणि खायला दे काहीतरी. तुमच्या ओठावर आलेलं असतं, नोकर आहे का मी? पण ते तुम्ही तुमच्या ओठातच ठेवता. तरी सगळं जग म्हणतं बायकांच्या पोटात काही राहत नाही. खरं तर ही पुरुषांनी सोयीस्करपणे स्वतःची समजूत घातलेली आहे. बायकांनी आपले काय काय अपराध पोटात घातलेत, बायकांचं नवऱ्याबद्दल खरं खरं मत काय आहे हे जर त्या स्पष्ट बोलल्या तर कित्येक पुरुषांना पुन्हा आईच्या पोटात परत जावंसं वाटेल. या जगाला पुन्हा कधीही तोंड न दाखवण्यासाठी. तरीही हे सहिष्णू बायकांनो, मला खात्री आहे एक दिवस तुम्ही हे मनात साचलेलं नक्की बोलाल. पण आज एक पुरुष म्हणून मनापासून माफी मागतो तुम्हा सगळ्यांची. सगळ्या पुरुषांच्या वतीने माफी मागतो. काही बायका म्हणतील की मी असली नाहीये, मी नाही ऐकून घेत, सगळं सरळ शिव्या देते, एकदा तर थोबाडीत मारली नवऱ्याच्या, तर कृपया गैरसमज नसावा. हे पत्र तुमच्यासारख्या रणरागिणीसाठी नाही, तर तमाम सोशिक, सहनशील आणि 24 तास घरात बिन पगारी राबणाऱ्या गृहिणींसाठी आहे. पुन्हा एकदा समस्त पुरुषांकडून समस्त बायकांना माफी मागतो. मी मराठी
झी मराठी.